नमस्कार मंडळी. मुंबईच्या महापौरपदासाठी रितू तावडेंच्या नावावरती आज शिक्कामोर्तब झालेला आहे. यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणधुमाळीपासूनच मराठी महापौर पदावरून वाद चांगलाच पेटलेला असल्याचे दिसून आलेलं आहे. सर्वत्र एकच चर्चा सुरू होती, मुंबईचा महापौर होणार कोण? स्थानिक मराठी की इतर भाषा प्रांतातून आलेला, यावर मोठा वाद पेटलेला होता. त्यानंतर आज महापौर पदाचा सस्पेन्स इथेच संपलेला आहे. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रीमारे. आज मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आपल्या युतीकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या नावाची घोषणा केलेली आहे. मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची निवड करण्यात आलेली आहे, तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय घाडींची वर्णी लागलेली आहे. घाडी हे 1.25 वर्षासाठी उपमहापौर असणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नाव चर्चेत होती, मात्र रितू तावडेंच्या नावावरती आज शिक्कामोर्तब झालेला असून यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे. ते त्यामध्ये म्हणतात, नितेश राणेंची सोशल मीडिया पोस्ट म्हणजे नितेश राणेंनी सोशल मीडिया पोस्ट करत म्हटलं आहे की, बोलेलो होतो ना, मुंबईचा महापौर हिंदूच होणार, मराठी होणार, महायुतीचाच होणार. जय श्रीराम, मुंबई, लव महादेव, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. भाजपच्या रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे, तर उपमहापौर पदासाठी संजय शंकर घाडी यांच्या नावाची 1.25 वर्षासाठी घोषणा झालेली आहे. पुढील 1.25 वर्षासाठी घाडी हे उपमहापौर असणार आहेत. वादाचा विषय म्हणजे मुंबई महापौर निवडीभोवतीची चर्चा. रस्ते, पाणीपुरवठा किंवा विकास कामापुरतीच मर्यादित न राहता महापौर मराठी असावा का, या प्रश्नाभोवती केंद्रित झाली होती. डिसेंबर 2025मध्ये या वादाला सुरुवात झाली आणि काही आठवड्यातच हा विषय राजकीय व्यासपीठांपासून ते सोशल मीडियावरती चर्चापर्यंत पोहोचलेला आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी आल्याने हा वाद अधिक तीव्र झाल्याचे दिसून आलेले होते. एका बाजूने मराठी मतदारांचा विश्वास मिळवण्यासाठी हिंदू मराठी महापौर असावा अशी ठाम मागणी पुढे येत आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात महापौरपदाला भाषिक ओळखीच्या चौकटीत बांधणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात होता. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच चालू घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.